काय झालं सर, नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्यात, नेमकं कोण विरोधी पक्षात आहे आणि कोण सत्ताधारी आहे हेच कळत नाही. हे सगळे ना बगलबादचे सगळे एक आहेत, त्यामुळे आमचा यांच्यावर विश्वास नाही. चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण यशवंत स्टेडियममध्ये आहे, जिथे अनेक मोर्चे इथे असतात आणि इथून विधान भवनापर्यंत धडक देतात. या मोर्चांमध्ये आता हे यशवंत स्टेडियम फुलून गेले आहेत, परंतु यामध्ये एक मोर्चा आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या मागण्या असतात. परंतु यामध्ये मागण्या अशा आहेत की अगोदर परीक्षा दिली, जाहिरात भरती कुठली न निघता परीक्षा दिल्यानंतर अनेक विद्यार्थी त्याच्या लायबल झालेले आहेत, परंतु नंतर जागाच निघत नाही आहेत, नंतर भरतीच होत नाही आहेत. अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि हा जो संपूर्ण प्रकार आहे हा शिक्षण विभागाचा आहे. हा जो शिक्षण विभाग आहे, ज्या शिक्षण विभागामध्ये आतापर्यंत अनेक घोटाळे झालेले आहेत. @पोस्ट मराठीच्या माध्यमातून तुम्ही बघतच आले असाल की कशा पद्धतीनं शालार्थ आय डी घोटाळा, बोगस शिक्षक नेमणुकीचे घोटाळे झालेले आहेत. आणि एकीकडे घोटाळे होतात, एकीकडे पैसे देऊन जॉईनिंग होतात, तर दुसरीकडे ज्यांनी कायदेशीररित्या परीक्षा दिलेली आहेत, जे त्या ठिकाणी उत्तीर्ण देखील झालेले आहेत, परंतु त्यांची जागा अजूनही भरल्या जात नाही, त्यांना नोकरी अजूनही मिळत नाही. हे सर्व महाराष्ट्रातून आलेले उमेदवार आहेत, ज्यांना नोकरीची अपेक्षा आहेत, ज्यांनी शिक्षण घेतलं, ज्यांनी परीक्षा दिली, जे कायदेशीर मार्गाने चालले आहेत त्यांना नोकरी नाहीत, परंतु जे लाचखोरीतून जातात त्यांना नोकऱ्या मिळतात. त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी यांचा मोर्चा आहे. या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष पाटील सर आहेत, संदीप कांबळे सर आहेत, आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत, ही नेमकी प्रोसेस काय आहेत. कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या जातात. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला तुम्ही सांगा, सर्वात पहिला प्रश्न की नेमकी मागणी काय आहेत, त्यानंतर आपण बाकी प्रश्नावर. नक्की सर, सगळ्यात अगोदर तुम्ही @पोस्टचं धन्यवाद देतो की कारण राज्यामध्ये जे काही शालार्थ प्रकरणाची घोटाळे होते त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने एक सिरीज चालवली आणि याचे पडसाद जे आहेत पूर्ण महाराष्ट्रभर शिक्षण व्यवस्थेमध्ये पडले. आणि त्या ठिकाणी उच्चस्तरीय अशी SIT समिती नेमली आणि भले या नागपूरमध्ये सुद्धा चांगले अधिकारी वर्गसुद्धा घोटाळा केल्याचं निदर्शनात आलं. आणि हा खूप मोठा घोटाळा होता. आता शालार्थ घोटाळा म्हणजे नेमकं काय, तर हे बोगस शिक्षक होते. आता आम्ही दुसऱ्या बाजूला पात्र शिक्षक आहोत आणि दुसऱ्या बाजूला इतकी सगळे बॅकडेटेड बोगस शिक्षक आहेत. आणि त्याच्यामध्ये शिक्षण अधिकारी, मोठे उच्चपद मंत्रालय स्तरावरील अधिकारी, DYDचे संचालक, उपसंचालक, अशा लोकांनी सुद्धा तिथं बोगस शिक्षकांची भरती केली. आणि आमच्या सारख्या TET पात्र, जवळजवळ 20 वेळा TET पात्र परीक्षा आहेत आणि टेट परीक्षा पात्र परीक्षा दिलेले शिक्षक मात्र बेरोजगार असे रस्त्यावर बसलेले या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. म्हणून तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आमचा जो मोर्चा आहे, 8 तारखेला आम्ही विधान भवनावर धडक मोर्चा केला. जवळपास 6000 उमेदवार होते आणि ते सुद्धा आपण निदर्शनात आले समाज माध्यमामध्ये, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि हा मोर्चा बघून त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचे जे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी आम्हाला त्या ठिकाणी चर्चेला बोलवलेलं होतं. तर प्रामुख्याने या चर्चेमध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या, तर ही जी शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून NEP धोरण जे राबवलेलं आहे, ते पूर्ण शिक्षक भरती 100% या ठिकाणी केली पाहिजे. आणि कंत्राट शिक्षक भरती जी आहे ते रद्द केली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्या ठिकाणी पॅरा टीचर्स जे आहे ते अमान्य केलेलं आहे. राज्यानं ते मूलभूत कर्तव्य सुद्धा स्वीकारलेलं आहे. तर 100% शिक्षक भरती, कायम शिक्षकांची भरती केली पाहिजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. आणि राज्यामध्ये जे काही समूह शाळा योजना आहे, जी की 0 ते 20 पटांच्या शाळा आहेत, तर याला गोंडस असं नाव दिलं, क्लस्टर शाळा म्हणूया. क्लस्टर शाळा धोरण जे आहे ते 20 पटांच्या शाळा ज्या आहेत ते एकत्र करायचं, तिथले शिक्षक कमी करायच्या आणि 20 शाळा एकत्र करायचं आणि एक अशी गगनचुंबी बिल्डिंग उभा करायची. जसं एक ट्रेंड चालला आहे राज्यामध्ये की इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, भौतिक सुविधा असं एकदम खचाखच भरलेलं चांगलं हे दिसते, उच्च बिल्डिंग दिसते गगनचुंबी. आणि त्याच्यामध्ये लोकांचा जो कल आहे, पालकांचा जो कल आहे, तिकडे विद्यार्थी टाकले जातात. आणि दुसऱ्या बाजूला बेलगाम असे फीस घेतात ते संस्थाचालक. आणि त्यांच्यावर असं शासनाचं कुठलंही अंकुश नाही, जसं UDAS क्रमांक सुद्धा नाही आहे त्यांना. तर आणि याच्यामध्ये पूर्ण शोषण होते. आणि सरकारचं धोरण जे आहे, कमी पटांच्या शाळा, समूह शाळा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा, वस्ती तांडे गोरगरिबांचे जे पाल्य त्या ठिकाणी शिकतात त्यांच्या शाळा बंद करायच्या. आणि कदाचित या इंग्रजी माध्यमांना यांनीच प्रोत्साहन देतात की काय असं झालेलं आहे. कारण ज्या गोरगरिबांचे पाल्य गरीब जिल्हा परिषद शाळेत शिकतात, तुमचं म्हणणंच आहे की त्या क्लस्टर शाळा जी संकल्पना आहे ती पाहिजे नाही,
शाळा पूर्णपणे ते बंद पाहिजे नाही, ते करावी. बंद हां, करण्याची समूह शाळा पूर्णपणे आहे. बंद यामध्ये तुमची मागणी अशी आहे की टेटच्या ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या तुम्ही उत्तीर्ण झालेल्या आहेत, परंतु भरती निघत नाही, ही तुमची मागणी हां, आहे. बिलकुल. नेमकी परीक्षा झाली कधी, किती लोकांनी परीक्षा दिली, किती लोकांना अजूनही पुढे गेलेले नाहीत किंवा भरती निघालेली नाहीत, तुमची या संदर्भातली काय मागणी आहे? सर मे जूनमध्ये आम्ही जवळजवळ 6 महिन्याच्या पूर्वी परीक्षा दिली. 2,11,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्याच्यामध्ये चांगला अभ्यास करून चांगले मार्क्ससुद्धा मिळवलेले आहेत. आणि 6 महिन्यापासून पवित्र पोर्टलच्या बाबतीत अजून कुठली हालचाल नाही आहे. नवीन संच मान्यता धोरणमध्ये आणले 15 मार्च 2024ला. त्याच्यामुळं राज्यामधले अनेक शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. मग एवढं सगळं अतिरिक्त होणार आहे तर राज्य शासनाने पवित्र पोर्टलला कुठलीही नोंदणी न करता त्याच्या परीक्षाच्या शुल्काच्या माध्यमातून जो चंदा जमा केलेला आहे नेमकं ते कशासाठी घेतलेला आहे? आशिया खंडातली शिक्षक भरती अशी एकमेव परीक्षा आहे ज्याच्या परीक्षा अगोदर होतात, त्यांच्या जागा नंतर शो होतात. म्हणजे परीक्षा आज घेतली 1 वर्षाला जागा येणार, म्हणजे परीक्षा घेताय कशाला? असे विद्यार्थी परीक्षा देतात ज्यांची जागा आहेच नाही. मग यांची परीक्षा केवळ 1,000 रुपये तुम्ही कशा चंदा जमा करताय, महसूल कशा जमा करताय? आणि शिक्षण विभागाचा जो काही निधी आहे तो लाभाच्या योजना आहेत, लाडक्या बहिणी. आम्ही लाडक्या बहिणीसुद्धा आमचे नाकारत आहेत, कारण आम्हाला कंत्राट टाईपचं असलं काही लोभाचं आश्वासन नको. आम्हाला कायम शिक्षक भरती हवी किंवा कायम नोकरी हवी. म्हणून या जे काही निधी आहे तो तिकडी वर्ग केला आणि शिक्षण विभाग जे आहे ते खुळखुळ केलेला आहे. चंदा जमा केला असं तुम्ही म्हणतात, म्हणजे जे परीक्षा शुल्क जे आहेत ते तुमचं म्हणणं आहे? हां, परीक्षा शुल्क नक्कीच, कारण 1,000 रुपये परीक्षा शुल्क आहे ना. इतर राज्याचे तुम्ही डिपार्टमेंट बघा, आयोग बघा, त्यांचे 20-20 रुपये 200 रुपये असं त्यांचं फीस असते आणि त्याचं एक कार्ड असतं, जसं ATM कार्ड असतं ना, अगदी त्या पद्धतीने वर्षामध्ये त्याची व्हॅलिडिटी असते. किती परीक्षा द्या तुम्ही 200 रुपयामध्ये. म्हणजे तुम्हाला इथं जर विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करायचं आहे, सरकार चालवायचं आहे, जनतेसाठी जर सरकार असेल तर मग कशाला इथे चंदा जमा करतात? तर तुमचा हा एक मुद्दा लक्षात आला की जाहिरात निघाली नाही कुठलीच आणि कुठलीच भरती नाही, परंतु परीक्षा झाली, तुम्ही त्याच्यामध्ये लायबल झाले. आता परीक्षा घेतली तर तुमचं म्हणणं असं आहे की आता आम्हाला कुठेतरी जॉईनिंग द्या, पुढची प्रोसेस करा, ती होत नाही आहे. हा एक तुमचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही बोलताना बोलले की पवित्र पोर्टल जो संदर्भात दिलेला आहे, अगोदर असं होत होतं की सरळ सरळ संस्था त्या जाहिराती काढत होत्या, त्यांना मान्यता मिळत होत्या, त्यानंतर मुलाखती होत होत्या आणि संस्था जो व्यक्ती ठरवेल त्याला ते जॉईनिंग देत होते. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार सुद्धा होत होता. तुम्ही या मागणीमध्ये असं देखील म्हणताय की पवित्र पोर्टल आल्यानंतर सरकार असं म्हणते की यामध्ये पारदर्शकता येईल, परंतु तुमचं असं देखील म्हणणं आहे की यामध्ये देखील काही संस्थाचालक पैशांची मागणी करतात. ती कशा पद्धतीची मागणी आहे, काय आहे? मुळामध्ये संस्था चालक जे आहेत त्या पवित्र पोर्टलला त्यांच्या जाहिराती देतात. त्याच्या अगोदर ते घरातलीच नातवंड घ्यायची. संस्था चालक आहे, त्यांची मुलगी, त्याची सून, त्याचं पोरग असं पवित्र पोर्टलला घ्यायचे. मात्र युती सरकारने त्या ठिकाणी पवित्र पोर्टल आणले आणि चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला. याचं आम्ही कौतुक केलं आणि भविष्यात बी करू. पण भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पवित्र पोर्टलमध्ये खाजगी संस्था ज्या आहेत ते विना मुलाखतीला पूर्ण राज्याच्या यावेत. कारण राजस्थान सरकार जे आहे अनुदान देते संस्था चालकांना, अनुदान देते, पगारी देते, सगळं देते. तर मग तुम्हाला मुलाखती कशाला ठेवायच्या? संस्था अधिनियम जो आहे तो बदलावा आणि पवित्र पोर्टलला विना मुलाखतीला सगळ्या संस्था याव्यात. आणि आत्तासुद्धा संस्था चालका काही जरी केलं ना, तुम्ही संस्था चालक ही जात इतकी खतरनाक आहे, काही त्यांना म्हणजे त्यांना माहीतच आहे पैसा कसा काढायचा. तर त्याच्यामध्ये मुलाखतीचा एक पर्याय निवडलेला आहे. एकाच 10 जे मुलाखतीला निवडले जातात त्याच्यामध्ये ते बरोबर काहीतरी हिशोबानं त्यांना बरोबर मॅनेज करून पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. पण याला सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग सक्तीची केली पाहिजे मुलाखतीची. त्यामुळं विद्यार्थ्यांना कळेल की खरंच किती गुणवत्ताधारक विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले जाईल आणि त्यांचे अधिकार जे आहेत ते त्यांना त्या ठिकाणी मिळतील. व्हिडिओ रेकॉर्डिंग केली पाहिजे. आता दुसरा एक मुद्दा असा की संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक भरतीचा जो काही घोळ झाला आणि शिक्षण खातं कशा पद्धतीचं वाऱ्यावर सुटलं आहे हे एकंदरीतच समोर आलेलं आहे. एकीकडे सगळे तुम्ही लोक जे आहेत एक अभ्यास करून त्यामागं लागता, अभ्यास करता, परीक्षा देता, कुठेतरी अपेक्षा असते की आपल्याला आता नोकरी मिळेल, पण तसं होत नाही. दुसरीकडे असं आहे की बोगस पद्धतीने शिक्षक लागतात, त्यांचे घोटाळे देखील बाहेर येतात, मोठे पैसे देऊन ते लागतात, शाळेत तरी जात नाही, असे पण प्रकार झाले आहेत. हे सगळं बघून तुमच्या लोकांना काय वाटतं? आमच्यासारख्या भावी अभियोग्यताधारकांना तुम्ही बघा, सगळ्यांचे चेहरे सगळे एजबार होण्याच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. आणि आम्ही प्रत्येक पात्रता परीक्षा जी आहे, जी शिक्षक होण्यासाठी पात्रता असते, सगळे आम्ही लॅबल आहेत, पूर्णपणे उत्तीर्ण आहेत, एकदा नाही 10 वेळा. दुसऱ्या बाजूला सरकार जे आहे, सेवानिवृत्त होणारे शिक्षक किंवा शिक्षक असे त्यांना TET बंधनकारक केले आणि आम्ही मात्र TET पास होऊन सुद्धा रस्त्यावर बसलो. तर आमचं म्हणणं हेच आहे की कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि ही शिक्षक भरती जी आहे ते पारदर्शकपणे सगळे आस्थापनाची, मग समाज कल्याण, आश्रमशाळा, अल्पसंख्याक यातली घोटाळे सगळ्यांना जाहीर आहेत, या सगळ्या आस्थापना पवित्र पोर्टलला आले पाहिजे आणि पारदर्शक भरती प्रक्रिया झाली पाहिजे, जेणेकरून सगळ्या अभियोग्यताधारकांना न्याय मिळेल. दादा भुसे यांनी मागे विधानसभेमध्ये देखील घोषणा केली होती की आम्ही जागा काढणार आहेत आणि त्या जागा देखील निघायला होत्या, त्याचं काय झालं मग?
नेमकं मलाच आठवत नाही दादा भुसे कधी विधान करतात की जागा आम्ही काढू म्हणून. कारण जागा ज्या काढायचे आश्वासन आहेत ते दादा भुसे साहेबांकडून आश्वासन येताना आम्हाला काय असं दिसत नाही आहे. पण दिलं असेल तर असंच राजकीय कदाचित स्टेटमेंट असू शकते. आता इतका मोठा मोर्चा तुमचा सुरू आहे, आता आणखी अधिवेशनाला 4 दिवस बाकी आहेत, आजचा दुसरा दिवस आहे, तर तुमचं कोणाशी बोलणं झालेलं आहे कुठल्या पॉलिटिकल नेत्यांसोबत, शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांसोबत? काल मोर्चा झालेला, त्याच्यामध्ये आमच्या मोर्चाचं शिष्टमंडळ जे आहे दादासाहेब भुसे यांना भेटलेलं, स्वतः मी पण तिथे उपस्थित होतो. आणि जे काही अवर सचिव आहेत, उपसचिव आहेत, कक्ष अधिकारी आहेत मंत्रालय शालेय शिक्षण विभागाचे, ते पण तिथे उपस्थित होते. फार सकारात्मक चर्चा झाली. पण काही मुद्द्यावर त्या ठिकाणी शंका उपस्थित आहे. तर समूह शाळा जशी योजना आहे ते त्यांना कायम करायची आहे, ज्याच्यामुळं 20,000 ज्या शाळा आहेत राज्यातल्या त्या बंद पडणार आहेत. आणि कंत्राट शिक्षक भरतीसुद्धा त्यांना कायम करायची आहे. आणि बाकी इतर मागण्या ज्या आहेत आश्रमशाळा वगैरे त्या पवित्र पोर्टलला आणण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचे. सकारात्मक काही चर्चा झाली. कुठल्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली? आश्रमशाळा पवित्र पोर्टलची प्रक्रिया निकाल लागला आहे, ती प्रक्रिया लवकर सुरू करूया. आणि कंत्राट भरतीच्या बाबतीत सकारात्मक नाही आहे, निगेटिव्ह चर्चा झालेली आहे, आम्ही समाधान नाही आहे. समूह शाळेच्या बाबतीत सुद्धा आम्ही समाधान नाही आहे. पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या संदर्भात ते तसा आपण प्रयत्न करूया अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु एकंदरीत चर्चा जी आहे तुमच्या मुख्य ज्या मागण्या होत्या त्या काही मान्य झाल्या नाही, चर्चा निष्फळ ठरली असंच म्हणावं लागेल. नाही, आज लेखी मिळालं नाही आणि अशा पद्धतीची कुठली कार्यवाही झाली नाही, त्यामुळे या सगळ्या तोंडाला पानं पुसल्यासारखी चर्चा झालेली आहे असं आम्ही मानतो. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, कारण आता इथे जरी इतके लोक दिसत आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार आहे आणि असे हजारो उमेदवार आहेत जे याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, पुढची भूमिका काय राहू शकते? आज आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी लढतो, लोकशाहीच्या मार्गाने लढतो. पण जर आमच्या या सगळ्या मागण्या या निवेदनामध्ये सदर शिक्षण मंत्री महोदयांना दिलेल्या आहेत, या सगळ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही वाट पाहू थोडासा. त्यानंतर मग मंत्रालयावर थेट आम्ही आंदोलनाचा इशारा देतो. पूर्ण राज्यातील 2 लाख विद्यार्थी मंत्रालयावर सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा काढतील. आणि सोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किंवा पदवीधर म्हणा किंवा शिक्षक आमदार म्हणा या ठिकाणी आम्ही बहिष्कार सुद्धा घालूया. पण या सगळ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील जे आमदार आहेत यांची खरं तरी जबाबदारी आहे की त्यांनी विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये याचा विषयी आवाज उठवावा. त्यांच्याविषयीचं काय मत आहे तुमचं? काय झालं सर, नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्यात, नेमकं कोण विरोधी पक्षात आणि कोण सत्ताधारी आहे हेच कळत नाही. हे सगळे ना बगलबादचे सगळे एक आहेत, त्यामुळे आमचा यांच्यावर विश्वास नाही. पण आम्ही जोपर्यंत नाही मिळणार नाही तोपर्यंत लढत राहू. त्याच्याकडनं अपेक्षाच नाही आहेत आम्हाला सर, अपेक्षा नाही, बिलकुल अपेक्षा नाही आहेत. पण आम्ही लढू आणि जिंकू सर, नक्कीच लढू. खूप खूप धन्यवाद. तर आपण या ठिकाणी यांच्या मागण्या बघितल्यात, खरोखर त्या रास्तव मागण्या आहेत की त्यांची एक्झाम झाली आहे, ती उत्तीर्ण झाली आहेत, परंतु भरतीच निघत नाहीत आणि जाहिरातीविना परीक्षा दिली. आता भरती केव्हा, आम्हाला नोकरी कधी लागणार, हा खरा प्रश्न आहेत. यासह इतरही त्यांच्या मागण्या आहेत, त्याविषयी पुढे चर्चा होणार आहेत. बघत राहा ॲट पोस्ट मराठी.